ब्रेकनंतर आपलं स्वागत आणि संपूर्ण देशासाठी एक दुःखद बातमी आहे। आसाममधील सुखोई विमान दुर्घटनेमध्ये वायुदलाचे 2 युवा पायलट आपण गमावलेत। यामध्ये मराठी फायटर पायलटचं निधन झालंय। स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरुगकर यांचं या अपघातामध्ये निधन झालेलं आहे। आसाममधील कार्बी अँगलाँग भागामध्ये काल संध्याकाळी सुखोई 30 MKI हे विमान कोसळलं आणि तेव्हापासून वायुदलाकडून वैमानिकांचा शोध सुरू होता। संध्याकाळी हे विमान कोसळल्याचं आणि दोन्ही वैमानिकांचं निधन झाल्याचं वायुदलानं मान्य केलंय। स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरुगकर यांचं निधन झालेलं आहे। आसामच्या कार्बी अँगलाँग भागामध्ये सुखोई 30 MKI कोसळलं आणि त्यामध्ये 2 तरुण फायटर पायलटचा मृत्यू झालेला आहे, निधन झालेलं आहे। तर शहीद फायटर पायलट फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरुगकर हे नागपुरातील ओमकारनगर भागातले, त्यांचं कुटुंब देखील तिथेच राहतं। त्यांच्या शेजारच्यांनी काय भावना व्यक्त केल्यात पाहूया। खूप जिज्ञासू पोरगा होता पूर्वेश। त्यांनी त्याचा एक एम होता की आकाशात उडायचं आणि त्या एमला त्यांनी सिद्ध पण केलं। त्या वडिलांचं पण त्यांना खूप समर्थन होतं आणि खूप वेल एकदम कोऑपरेटिव्ह नेचरचा। मग कधीही आला की तो माझी मुलगी आणि हे सगळे क्लासमेट होते, बोलायचा, घरी येऊन भेटायचा, पारुल कसं काय, आणि एकदम आल्यानंतर तो प्रत्येकाशी काय काका काय कसं, म्हणजे एकदम मनमिळावू स्वभावाचा पोरगा होता। हे पूर्ण कुटुंब आमच्याकरता या कॉलनीकरता आदर्शमय कुटुंब होतं। यामध्ये पूर्वेश हा विमान क्रॅश होऊन त्याचं देहांत झालं। याबद्दल आमच्या पूर्ण कॉलनीला हळहळ निर्माण झाली आणि त्यांच्या दुःखात आम्ही सगळे सामील आहोत। मृतात्मा शांती मिळो आणि कुटुंबाला धीर मिळो। एका मराठी माध्यमाच्या शाळेतनं इंग्लिश माध्यमातनं नंतर भंडाऱ्याला जाऊन NDAचं ट्रेनिंग घेऊन त्याचा नंबर लागला। आज एक मोठ्या पोस्टवर जाणारा मुलगा, जो मुलगा आमच्या पूर्ण कॉलनीचं, आमच्या पूर्ण प्रभागाचं नाव रोशन करणार होता, तो आमच्यातनं निघून गेला। त्यामुळे या प्रभागाचं नेतृत्व मी करत असल्यामुळे माझ्यासहित आमच्या सगळ्या मित्रपरिवाराला जे काही दुःख झालं आहे हे न सांगण्यासारखं आहे आणि हे दुःख सहन करण्याची शक्ती त्याच्या परिवाराला, त्याच्या मित्रपरिवाराला सर्वांना मिळेल। तर सुखोई 30 विमान अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेले फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरुगकर हे मूळ नागपूरचे होते। त्यांचा आजवरचा प्रवास ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। त्यांचं वय वर्ष होतं 27 डिसेंबर 2022 मध्ये वायुदलात रुजू झाले। नागपूरच्या साऊथ पॉइंट शाळेतून शिक्षण घेतलं। डॉक्टर आंबेडकर कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्स विषयात BSc, दहावीत 88 तर 12वी मध्ये 70% गुण। ग्रॅज्युएशन नंतर हैदराबादच्या एअरफोर्स अकादमीत प्रशिक्षण। वायुदलात नेव्हिगेटर म्हणून सेवा देत होते। ऑपरेशन सिंदूरमध्येही त्यांचा सहभाग होता। वडील मध्य रेल्वे ट्रान्सपोर्ट इन्स्पेक्टर आहे।